काल पंढरपूर शहर नगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक व दयावान ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लखन जांबू चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत केवळ आनंद न साजरा करता समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं। याचं असं की आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत प्रत्येक वर्षीप्रमाणे एक उत्तम आणि प्रेरणादायी उपक्रम म्हणजेच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। खरं तर सेवा हीच खरी भेट या भावनेतून आनंद द्विगुणित करण्यासाठी समाज उपयोगी उपक्रम राबवल्यानं इतरांनाही प्रेरणा मिळाल्यानं उत्स्फूर्तपणे हा उपक्रम राबवला गेला। या रक्तदान शिबिरामध्ये नगरसेवक लखन चौगुले यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह मित्रपरिवारानं शेकडोंच्या संख्येनं रक्तदान करण्यात आलं। यानंतर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्या आवडीच्या पदार्थानं मिष्टान्न भोजनानं ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला, मायेचा आधार मिळवला। या प्रसंगी पंढरपूर तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक अंबादास धोत्रे, विकास ढाकणे, शंकर चौगुले, महादेव पवार, मारुती चौगुले, राम उकाळे, रवी चौगुले, आकाश रानगट, पंजाब धोत्रे, नागेश पवार, अजित दंडगुल, अमर पवार, दीपक काळे, रवी आडगळे, करण खाडे, रणजित कांबळे, अमोल चौगुले यासह आजी नगरसेवक, पंढरपूर शहरातील माता भगिनी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून लखन चौगुले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। आपल्या सर्वांचे तरुण सहकारी मित्र, आपल्या पंढरपूर नगर परिषदेचे नूतन युवा नगरसेवक, माझे सहकारी मित्र सन्मान्य दयावान लखनदादा चौगुले याचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमामध्ये पंढरपूर शहर असेल, ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरा होतोय। या निमित्ताने आज सामाजिक जाणीवेचं भान म्हणून आज आपल्या मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्ध माता पित्यांसाठी मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं होत असताना खरं तर गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने समाजसेवेच्या माध्यमातून मग नवरात्र मंडळ असेल, गणपती मंडळ असेल, वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील, या सर्व माध्यमातून या ठिकाणी लखनदादाने आपला मित्रपरिवार नुसता शहरामध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकांच्या अडचणीला धावून जात असताना एक मोठा परिवार या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याची कार्याची पोचपावती म्हणून आज त्याचा वाढदिवस चांगल्या उपक्रमाने साजरा होतोय। खरं तर मला मित्र म्हणून निश्चितच आज लखनची वाटचाल होत असताना मला अभिमान आहे, कारण माझा लहानपणीपासूनचा एक सहकारी मित्र म्हणून आम्ही एकमेकाकडे बघत आलेलो आहे आणि मग आपल्या सर्वांचे आशीर्वाद आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या पाठीशी मिळावेत यासाठी आज हा उपक्रम घेतला आहे। मी व्यक्तिगत माझ्या वतीनं, परिचारक कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी लखनदादाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीची सामाजिक सेवा आज तुमच्याकडनं, तुमच्या मित्रपरिवाराकडनं होतीये, त्या सामाजिक सेवेशी जोडूनच आपण अधिकाधिक आपल्या कार्याचा विस्तार वाढवावा। स्वर्गीय मोठ्या मालकांचे आशीर्वाद आणि प्रशांत मालकांचं, उमेश मालकांचं पाठबळ नेहमीच आणि त्याचबरोबर मित्र म्हणून माझंही या ठिकाणी नेहमीच तुझ्याबरोबर सदिच्छा राहतील अशा पद्धतीच्या अपेक्षा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो।